नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांनो. आपण बघू शकतो की राज्यातील अनेक भागामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस उद्या दिनांक 29 जुलै रोजी पडण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आपण बघू शकतो की कमी दाबाचे क्षेत्र विदर्भ, मराठवाडा या परिसरावर सरकले असल्यामुळे राज्यातील बऱ्याचशा पट्ट्यांमध्ये जोरदार ते अति मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. आणि काही भागामध्ये आपण बघू शकतो की अति मुसळधार पाऊस त्या ठिकाणी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या परिसरात पडण्याची शक्यता आहे. उद्या दिनांक त्या ठिकाणी आपण बघू शकतो की 29 जुलैला राज्यातील अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आज रात्री देखील राज्यातील बहुतेक पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड या परिसरात देखील जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया या परिसरात अति मुसळधार, तसेच आपण बघू शकतो की अकोल्याला देखील जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र विदर्भाकडे सरकल्यामुळे विदर्भात सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. नांदेड, वाघोला, सोलापूर या परिसरात देखील हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, पणजी या पट्ट्यात देखील हलका ते मध्यम, काही ठिकाणी अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्रात आपण बघू शकतो की पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे, परंतु उत्तर महाराष्ट्रात आता पाऊस झोडपणार असून अनेक पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. नगरला देखील हलका ते मध्यम, राहुरी या परिसरात हलका ते मध्यम, तसेच नाशिक, इगतपुरी या पट्ट्यात देखील हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर हा पुढील काळामध्ये 1 ते 2 दिवस त्या ठिकाणी कायम राहणार आहे. त्यानंतर खंड पडणार